सर्वांचं स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तर आज आहे बेंदूर. शिवला धुण्यासाठी बाहेर काढलं. त्यानंतर आम्ही गेलो स्टँड वरती. सगळी गँग गोळा झाली. मग गेलो आम्ही बोरगाव मध्ये, कारण की आम्हाला छोटे बॅनर छापायचे होते. त्यानंतर आम्ही डायरेक्ट आलो घरी. तोपर्यंत सौरभनी पाहिजे असा कलर बनवून लॉरेन्सला धुवायचं चाललं होतं. भाऊ काय नीट धुवून देत नव्हता, नुसत्या उड्या मारत होता तो. पीएम ने आपल्या डिझाईन काढायला सुरुवात केली. ही चौबल शीट चिखलातनं खाली चालली होती. रस्ताच आमचा वंगाळ आहे. पुढे जास्त रपकीने अडकली गाडी. त्यांना म्हणलं उतरून जावा चाल. जसा चिखल उडला की लगेच पळापळ ह्यांची. तोपर्यंत पीएम ना अर्धा निम्म काम उरकलं होतं. हे तिघं बघत होती नुसती. मग गावात जाता जाता बाब्या आणि सिंगर दीपक भेटला. तो पण म्हणला खूप दिवसांनी दिसलाय राव. हे बघा आपलं गाव आपशिंगे मिलिटरी. आमची किट्टू कॅमेरा बघितलं की असती नुसती. तोपर्यंत सौरभनं बॉर्डर लाईन केली होती विठ्ठलाची. तसं आधीपासूनच चाललं होतं विठ्ठलाचे चित्र काढायचं म्हणून. हे बघा मित्रांनो, किती मस्त असं त्यानं कोरीव काम केलंय. मला तर खूप आवडलं. तुम्हाला कसं वाटतंय कमेंट मध्ये सांगा. आमचा चिनू बाळ्या आमचा वाट बघत होता कधी बैल येतात वरून बाकीचे. मिरवणुकीला लवकरच सुरुवात करायची होती. येऊन थांबलेला ऋषी 71 डीजे. मग पटकन बैलांची पूजन करायला सुरुवात केली. वेळ खूपच झाला होता, पण ती विजू नाही म्हणून किट्टू आमची साईडला थांबली होती. पर्यंत आमची माई लॉरेन्सचं पूजन करत होती. लागलंच म्हणून वहिनींनी पण पूजन करायला घेतलं. त्यांनी पण भीत पूजन केलं. तोपर्यंत मग फटाकड्याच्या गजरात आपल्या मिरवणुकीला सुरुवात झाली. पुढं डीजे मागं बैल. हळूहळू मिरवणूक स्टँड वरती आली. मग काय सावऱ्यांना 2 पायावर उभा केला. धक्कामुक्की लागू नये म्हणून लॉरेन्सला साईडलाच थांबवलं होतं.